सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहावसी। काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची। करिता भरोवरे दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहावसी। विठ्ठल विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं, काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं। राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं, वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणा, नामदेवंच दयामूर्ते नाथं वंदे पुनः पुनः। वैराग्य से परामूर्ते देवो क्षेत्र निवासिना, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्कं। रायगडी मंदिरे वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्मही काया। जगदीश्वरासे जोडितो ज्याची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती विठ्ठल। सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहावसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार, साधकांची मैबाप योग्यांची मौली अनाथांची माय, संत श्रेष्ठ कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव मौली ज्ञानोबाराय, वारकरी संप्रदायाचा श्वास, वारकरी संप्रदायाचं हृदय, वारकरी संप्रदायाचा प्राण, एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पंढरीश परमात्मा आहे। ज्या भगवंताशिवाय या झाडाचं पान हलत नाही, ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही, ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही, नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये, असा पंढरपूर निवासिनी भगवान पंढरीश परमात्मा आहे। आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा भंग, अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोल्लोबा पुत्र असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू, या वैकुंठाला गमन असणारे, जिजाईला रमण असणारे, एवढंच नाही, या अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत, हिंदू हृदय सम्राट
छत्रपती शिवाजीराजे भोसले पाटील यांचे धर्मगुरु श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल आणि आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक उपदेश करत आहेत की पवित्र असा नरदेह भगवंताने आम्हाला दिलाय कशा करता. पवित्र असणारा नरदेह देवाने आम्हाला काय कारण असेल देण्याचं. देवे दिला देह कशा करता दिला असेल. काय कारण असेल देण्याचं. हनुमानाची जरा उडी अगोदरच पडली. काय कारण असेल नरदेह देण्याचं. आणि दिल्यानंतर नेमकं या नरदेहानं काय करावं. देवाची सेवा करावी, साधूची सेवा करावी, भगवंताची पूजा करावी, ऋषी मुनींची तपश्चर्या करावी, ऋषी महाराजांची सेवा करावी. करत नसेल, पवित्र नरदेह देऊन देवाची सेवा करत नसेल, ऋषींची सेवा करत नसेल, पंढरपूरची वारी करत नसेल, मुखामध्ये देवाचं नाव येत नसेल, नाही तरी गेला जन्म. भजन करत नाही, देवाची सेवा करत नाही, ऋषी महाराजांची तपश्चर्या करत नाही, हा माथा देवाच्या चरणाला लावत नाही गड्या. नाही तरी गेला जन्म. महाराज कसं करायची देवाची सेवा, कशी करायची ऋषींची सेवा, कशी करायची पंढरपूरची सेवा नाही माहित महाराज आम्हाला. कधी केली नाही हो सेवा आम्ही. कधी देवाचं भजन नाही केलं, कधी देवाची पूजा नाही केली, कधी साधूची सेवा नाही केली. नाही माहिती कसं करायचं. महाराज म्हणले मनाने नाही समजत. नाही समजत महाराज. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला. अरे संत सांगतायत म्हणून तरी ऐकायचो. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. संत महंतांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ऋषी महाराजांच्या तपश्चर्याने पावन झालेली ही भूमी आहे महाराज. या अगस्त्य ऋषी महाराजांच्या प्रांगणामध्ये अगस्त्य ऋषीच्या या महाराजांच्या दरबारामध्ये गेली कित्येक वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह 3 वर्षापासून. 3 वर्ष बी काय कमीत का काय. 3 वर्षापासून चाललेली ही साधना, 3 वर्षापासून चालत आलेला हा नामजप, नामयज्ञ आणि भगवंताच्या प्राप्तीकरता केलेला अट्टहास. ऋषी महाराजांच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने गेले कित्येक 3 वर्षापासून आपण सेवा करत आहोत. अखंडरित्या आमच्या जीवनामध्ये ही भगवंताची सेवा व्हावी. अखंडरित्या आमच्या जीवनामध्ये अगस्त्य ऋषी महाराजांची सेवा व्हावी, याच्याकरताच देवाने नरदेह दिलेला असावा. विठ्ठल 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 विठ्ठल. काय भाग्यवान असतील ही माणसं महाराज सगळीजण. ऋषी महाराजांच्या दरबारात तुमचा जन्म झालाय. सामान्य नाहीत तुम्ही. माझं नतमस्तक आहे तुमच्या चरणावरती. का माझं काही पत्रिकेत नाव नाही आज, पण जन्मपत्रिकेत होतं. माझं तुमच्या पत्रिकेत नाही, पण माझं प्रारब्ध बलवत्तर आहे. मी म्हणणार नाही मला की या कोणतं गाव डकवाडीकरांनी नाही बोलवलं मला गड्या. साक्षात अगस्त्य ऋषी महाराजांनी बुद्धी दिली आणि राहायला माझं वास्तव्य गौतम ऋषी संस्थांवर आहे. अगस्त्य ऋषी महाराजांनी गौतम ऋषीला आज्ञा दिली आणि गौतम ऋषीच्या पठ्याला इथं कीर्तन करायला पाठवलं. माझं भाग्य असेल बरं का बाप्पा.
तुमच्यामुळं मला एका महान सप्त ऋषीपैकी एका ऋषी महात्म्याचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल. नसतो आलो नसतो, पण बाप्पा तुमचं प्रेम, तुमचा फोन, राजपुरे डॉक्टर आहेत, सलाईन काढा म्हणलं ही माझी. बाप्पा म्हटले अगस्त्य ऋषी महाराजांच्या दरबारात सेवा आहे. मनाला काय वाटलं माझ्यानं काय नाही, देव जाणू गड्या. म्हटलं माझं वास्तव्य गौतम ऋषीवर. मी काही थोताण सांगत नाही. तुम्ही मॅपवरती सर्च करा, बीडपासून 4 किलोमीटर अंतरला गौतम ऋषी संस्थान आहे, तिथं मी राहायला असतो. काय मनात आलं असेल आणि काय माझ्यात बी ऊर्जा निर्माण झाली असेल. साक्षात ऋषी एक प्रकारे देवाला नाही घाबरला तरी तुम्ही चालेल. काय वाक्य बोलतोय का? देवाला तुम्ही नाही घाबरला तरी चालेल, पण ऋषीच्या वचनाला कधी बदलायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऋषी सारखी खडतर तपश्चर्या कुणाची नाही महाराज. भगवान शंकर सुद्धा ऋषी. आता इथं चालू आहे ना कथा, अगस्त्य ऋषी महाराजांची चरित्र कथा चालू आहे ना. आदरणीय महाराजांच्या मुखातून तुम्ही ऐकतात. मम कर्ण रसायनम. प्रत्येकाच्या कानाला गोड लागणारी कथा महाराज तुम्हाला सांगतायत. ऐकावं. साधूचं, ऋषीचं, महात्म्याचं आणि संताचं चरित्र सगळी कामं बाजूला टाकायची आणि ऋषी महाराजांचं, साधू संताचं चरित्र ऐकण्याकरता धर्ममंडपामध्ये येऊन बसायचं. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाकरता संपूर्ण उपस्थित असणारी महाराज मंडळी. आता काही सगळ्यांचाच माझा काही परिचय नाही बरं का. एका शब्दात सगळ्याचा परिचय देऊन टाकतो बाप्पा. परिसरातून उपस्थित असलेले कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, उभा राहिलेले, खाली बसलेले, मागं बसलेले, टेबलावर बसलेले, पावत्या फाडणारे, जे कीर्तनाला येत नसतात ते, जे आजच आले ते, पाय लांबून बसलेले, पायाकडून बसलेले, जे कीर्तनाला येणाराला येऊ देत नाहीत ते, जे आजच आले ते, आणि गावात एवढा मोठा सप्ताह चालू हे माहीत असून घरी पवित्र गोधाड्यात पालथी पडले ती, सगळ्यांना दंडवत. विठ्ठल सर्व टाळकरी मंडळांना धन्यवाद आहे. विद्यार्थी मंडळ तुमच्या संस्थेतले अतिशय सुंदर गायक, तुम्हालाही सर्वांना माझं प्रणिपात आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चोपदार लय सुंदर आहेत गाडी दोघं बी. हे ना का आपल्याला हेच बरं हा न्यू म्हणजे हे मोकळं होईन. दोघाच असले वजन नाही पडत महाराज. दोघही अतिशय. कुणाच्या सांगावांगीचा परमार्थ नाही यांचा, आमचा तरी सांगावांगीचा परमार्थ आहे. लोकांना पटावं, लोकांना चांगलं वाटावं, लोकांनी आम्हाला मान द्यावा, लोकांनी आमची किंमत करावी, याच्याकरता आम्ही कीर्तन करतो. पण हे लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून नाही, देवाने चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ यांचा. विठ्ठल विठ्ठल. द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाले उपस्थित आहेत. काय नाव चॅनलचं? आनंद कीर्तनाचा. सर्वांनी त्यांचं चॅनल बघा, लाईक करा, शेअर करा, आणि ती घंटी दाबायला काही विसरू नका. हां, फक्त कीर्तनामधलं जे योग्य असेल ते टाका, बाकीचं उडून टाका, नाही तर मी उडून टाकीन तुम्हाला. नाही तर याच्या इतका जेवढा भोंग्या होतोय बाप्पा तेवढा कुठंच भोंग्या होत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्हालाही कोटी कोटी वंदन. मृदंगाचारी महाराज आहेत, तुम्हालाही वंदन आहे. चला, अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि किती चरणाचा आहे? 3 चरण. 3 चरणाचा आहे. आणि आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला एक उपदेश करतायत महाराज. काय उपदेश करतायत हो?
कशा करता उपदेश करत आहेत आणि किम निमित्ताने उपदेश करतायत. उपदेश करण्याच्या माग नेमकं काहीतरी कारण असलं पाहिजे. उपदेश करण्याच्या माग काहीतरी हेतू असला पाहिजे बरं का तात्या. उपदेश करूही करावा, उपदेश कशा करता करावा आणि उपदेश करण्याच्या मागचं नेमकं प्रयोजन काय, का केला असेल उपदेश. बघा, आडरानामध्ये गेलेला समाज सन्मार्गाकडे कसा आणता येईल याच्याकरता माझ्या साधू संतांनी प्रयत्न केला हो. आडरानामध्ये गेलेला समाज, भरकटलेला समाज ज्ञान मार्गाकडे कसा आणता येईल, अंधाराकडे गेलेला समाज प्रकाशाच्या झोताकडे कसा आणता येईल याच्याकरता ऋषी महाराजांनी तपश्चर्या केली. ऋषी महाराज कधी गावात नाही थांबले महाराज. आता इथं तर पूर्वी गाव नसेल, मला तर असं वाटतंय, तुम्हाला माहिती ते असेल का नसेल, इथं नसेल का. ऋषी मुनी जपी तपी साधू संन्यासी बैरागी हे कधी गावात जाऊन तपश्चर्या करत नसतात, हे दंडकारण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करत असतात. पण लोक इतके बिलिंदर, डोंगरातल्या सुद्धा साधूला लोकांनी सोडलं नाही हो. तिथं जाऊन लोक त्यांना त्रास द्यायला लागली. पण मला आनंद या गोष्टीचा वाटलाय. आता मी मंदिरात गेलतो, कशाचं झाड आहे वरती, बेलाचं झाड आहे. काय तुमच्या मनात बी आलं असेल आणि काय नसेल. बघा, ज्यावेळेस गाव नव्हतं, ज्यावेळेस वस्ती नव्हती, ज्यावेळेस कुणाचाही आधार नव्हता, सावलीचा आधार कोणी दिला, बेलाच्या झाडाने दिला. मग तुमच्याकरता मी टाळ्या वाजवतो, मी आभार मानतो. तुम्ही ते अजून जशास तसं जिवंत ठेवलंय. मी वाजवतो, मला आनंद आहे त्याचा. का, आज जरी पंढरपूरला गेलात, पंढरपूरला एक गाभाऱ्यामध्ये जाताना एक झाड आहे. कशाचं आहे, काँग्रेसाचं. मग तसं काही म्हणू नका, मला तिसरं सुचत आहे काहीतरी. मग हा, तिथे एक झाड आहे बघा, पूर्ण संपल्यागत जमाय. पण का, त्या झाडाला जरी हे मस्तक लागलं तरी आपलं मस्तक जाग्यावाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी तपश्चर्या केली त्याच्याकरता. कशा करता केली, आडरानामध्ये गेलेला समाज सन्मार्गाकडे कसा आणता येईल याच्याकरता प्रयत्न केले. अंधारामध्ये होरपळत राहिलेल्या समाजाला ज्ञानाचं दर्शन कसं करून देता येईल याच्याकरता साधू सत्ता अखंडरित्या देवाचं भजन करायचे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे सतत करायचे देवाचं भजन. माझ्या तुकोबारायांनी अखंडरित्या भजन केलं महाराज. गळ्यामध्ये विणा घेतला आणि हातात चिपुळे घेतले. देहू गावामध्ये बाप्पा तुकोबाराय भजन करायला लागले. गावातल्या नास्तिकवादी लोकांनी तुकोबारायांचा छळ केला. भजन करायचं नाही, गावात तुझा विणा वाजवायचं नाही. तुकोबाराय भजन करतायत, लक्षात ठेवा. का, माझा विणा वाजल्यानंतर, माझ्या चिपुळ्या वाजल्यानंतर त्रास होतो तुम्हाला, त्रास होतो तुझा. वाजवायचं नाही, आजपासून नाही वाजवणार. माझ्या भजनाचा जर त्रास होत असेल, माझ्या चिपुळ्या वाजवल्यानंतर जर तुम्हाला त्रास होत असेल, आजपासून मी गावात चिपुळ्या नाही वाजवणार, आजपासून गावात विणा नाही वाजवणार. मी भजन करायचं असेल गावाच्या बाहेर जाऊन भजन करायचं, इथं नाही करायचं. हात जोडले तुकोबारायांनी. आजपासून गावामध्ये माझा विणा वाजणार नाही, आजपासून गावामध्ये माझ्या चिपुळ्या वाजणार नाहीत, आणि आजपासून पंढरपूरच्या विटेवरच्या मालकाचं भजन गावात नाही करणार मी भजन. मला भजन करू वाटलं तर मी भंडाऱ्यावर जाईल, गोराड्यावर जाईल, भामचंद्रावर जाईल आणि तिथं जाऊन भजन करल. गावात नाही करणार भजन. आजपासून गावात भजन नाही करू दिलं कुणाला. बोलत चला,
नाही तर मला तिसरं सुचन काहीतरी. कुणाला? तुकाराम महाराजाला. आपल्यासारख्याला तर कुठं बी वाटायला होते लोक, कुठं बी चालता चालता हुंगी देत. ह्यो परमार्थ करायला निघालाय म्हणतात, ह्यो सुधरायला निघालाय म्हणतात. गाव आता कसा करतोय तेच बघतो. तुकोबारायांना सोडलं नाही. हमकीस खेतकी मुली हे. महाराज म्हटले नाही करणार आजपासून भजन. बघा, समाज सुधरवण्याच्या तयारीमध्ये असलेल्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी त्रास दिला, काठीने मारलं, उकळतं पाणी अंगावरती टाकलं. डगमगले नाहीत, घाबरले नाहीत तुकोबाराय. विनागळ्यात अडकवला आणि चिपुळी हातात घेतल्या, डोंगरात निघून गेले. बघा, गावातल्या लोकांनी नाही भजन करू दिलं तुकोबारायांना, घरच्यांनी सुद्धा नाही दिलं. घरचे सुद्धा म्हणायचे पंढरपूरच्या विठोबाच्या नादामध्ये येडं झालंय म्हणली मालक. घराचं भान नाही, बायकोचं भान नाही, लेकरा मुलाचं भान नाही, प्रपंचाकडे लक्ष नाही मालकाचं. उठलं सुटलं की पंढरपूरच्या विठोबाचं भजन करतय. काय ऐका नाही चिंता. ऐक ना आवले, मी चिंता करणारा कोण? आवले, आपल्या संसाराची चिंता आपण नाही करावी. ऐका महिला मंडळ, आपल्या संसाराची चिंता आपण नाही करायची. आपल्या संसाराची चिंता पंढरपूरच्या मालकाने करावी. टाळ्या वाजायच्यात तर उग मोकळ्या वाजा, उग मेल्याने वाजू नका. मला आठ्या की तसं काय करू. बाया पण वाजित नाहीत महाराज. बाप्पा, स्वतःच पोरग चांगलं असू द्या, त्याचं वर्णन करायला महिला मंडळ एक नंबर. कसलं बी असू द्या स्वतःच महाराज, काळ डांबर असू द्या, ढेकळात टाकलं तर ओळखू येत नाही. त्याच्या दोन्ही गंगा यमुना मीरू पर्वताकडे, तरी बाई त्याला असं गपकीने उचली ती की म्हणती माय माझं वाघ. कुणाचा असल्यावर आपला असलं तुम्ही सांगा. आपला असलो की इतका कळवळा येतोय, इतका कळवळा येतोय. काय काय कर त्याला महिना मंडळ सांगता येत नाही गडे. मी माझ्या मनाचं नाही सांगत. इथं संत पुरावा आहे, इथं शास्त्र पुरावा आहे, आणि इथं साधूचा पुरावा आहे. आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी नाही. मला सांगा महिला मंडळ, जेवढा तुमच्या लेकराचा कळवळा तुम्हाला येतो तेवढा माझा येईन का? नाही म्हणतात बिनला जेवण त्या बाप, नाही म्हणतात. मी काही जमीन नाही मागणार, मी काही सोनं नाणं नाही मागणार. तुमच्या लेकराचा जेवढा येतो तेवढा माझा यायला पाहिजे की नाही? बोला की यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे. आमच्याकडं भेद आहे. ऐका तात्या, आमच्याकडे भेद आहे. ऋषी मुनीकडे भेद नव्हता, साधू संतांकडे भेद नव्हता, आई वडिलांकडे भेद आहे, साधूकडे भेद नाही. मग आई वडिलांकडे भेद असल्यामुळं सामाजिक दृष्ट्या, सांसारिक दृष्ट्या, समाजात घडणाऱ्या दृष्टीने आपलं जीवन, आपल्याकडे भेद असल्यामुळं आपलं जीवन दुःखी आहे. आणि साधूचं ऋषीकडे भेद नसल्यामुळं, मत्सर नसल्यामुळं, निर्ममत्व जीवन असल्यामुळं साधूचं जीवन सुखी जीवन आहे. विठ्ठल साधू संत पदाला पोहोचले, उगाच संत पदाला नाही पोहोचले. अखंडरित्या भजन केलं, गावातल्या लोकांनी लांब केलं, घरातल्याही लोकांनी लांब केलं. पण ज्या रस्त्याने तुकोबाराय भजन करायला लागले
ज्या रस्त्याने तुकोबाराय पंढरपूरच्या विठोबाच्या मालकाचं चिंतन करायला लागले, ज्या रस्त्यानं माझे तुकोबाराय विटेवरच्या मालकाचं भजन करायला लागले, तुकोबाराय भजन करतील यात काय नवल. पावला गणेश पायाला चिकटणारी माती माझ्या तुकोबारायांना भजन करू लागायची. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्या दगडावरती बसून माझ्या तुकोबारायांनी भजन केलं गड्या, साक्षात ते दगड माझ्या तुकोबारायांना बोलायला लागली. काही सामान्य अधिकार नाही. साक्षात दगड तुकोबारायांना बोलायला लागली. महाराज नाही काय कोणी भजन करायला जोडीला, नाही काय कोणी सोबतीला तुमच्या भजन करू लागायला. कोण बोलते आवाज ऐकला. ज्या दगडावरती बसलोय ती दगड मला बोलायला लागली. पंढरपूरच्या मालकाशिवाय हे कुणी करू शकत नाही. दगड बोलायला लागली. महाराज नाही कुणी जोडीला भजन, नाही कुणी नाही. करू लागू काय भजन. काय ताकद आहे वारकरी संप्रदायातील संतांची. लोकांनी भजन करण्यापासून नकार दिला, सजीव लोकांनी भजन करण्यापासून नकार दिला, पण निर्जीवाला सुद्धा भजन करायला लावण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायातील संतांमध्ये. विठ्ठल एवढे अधिकार संपन्न तुकोबाराय. बघा बाबांनी विना घेतलाय, पांढरा फेटा घातलाय, अशीच तुकोबाराय भजन करायची. अखंडरित्या भजन करायची. डोक्यावर पांढरी पगडी असायची, गळ्यामध्ये विणा असायचा, हातामध्ये चिपोळे असायचे, भजन करायचे. काय ताकद आहे तुकोबाराय. मेलेला मुलगा ज्यांच्या कीर्तनामध्ये जिवंत झाला ते तुकोबाराय. वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारं नाव म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं. आणि 13 दिवस ज्यांचा गाथा पाण्यामध्ये टाकला आणि 13 दिवसांनी काढल्यानंतर तो कोरडाच निघाला, ते माझे तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय आपल्याला उपदेश करतायत, करणं भजन भल्या माणसा. अरे आम्ही केलंय, तुम्ही बी करा की. जीवनाचं साफल्य करून घ्यायचं असेल आणि जीवन आईला तीरावरून पहिलं तीराला घेऊन जायचं असेल तर भजनच करावं लागेल, दान करावं लागेल, साधूची सेवा करावी लागेल. नामसप्ताह चालू असेल तर नामसप्ताहामध्ये अन्नदान करावं लागेल, द्रव्यदान करावं लागेल. बरीच माणसं नामसप्ताहात दान करायचं म्हणलं की आंबट झार तोंड करीत, जमत नाही त्यांना. सप्त्यात वर्गण द्यायची, सप्त्यात पट्टी द्यायची, अन्नदान करायचं की जमत नाही. एखाद्या गोरगरीब मुलीचं लग्न लागत असेल तिथं दान द्यायचं म्हणलं की जमत नाही त्या लोकाला. मग सप्त्यात वर्गण नाही दिली, पंगत नाही दिली, अन्नदान नाही केलं, कशी बघत येत माझ्याकडे. आणि तुमच्याकडे बघलो टुकमुक बघतोय चांगला. सप्त्यात वर्गण नाही दिलं, अन्नदान नाही केलं, पंगत नाही दिली, अतिथीचं स्वागत नाही केलं, आणि जे सप्ताह करते त्याचं वर्णन नाही केलं, अशी अवस्था होती महाराज म्हातारपणी. कधी वर्गण नाही, कधी पंढरपूरची वारी नाही, कधी दान नाही, कधी सप्त्यातल्या लोकांना नीट चांगलं बोलणं नाही. कुठं काही झालं की म्हणजे आडवं घुसायला लोक तयार. वय झालं ना या लोकांचं वय, ही लोक काही करीत नाहीत, बाजाव पाडत्यात बाजाव. हालता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, डुलता येत नाही, काही नाही. इकून लाळ गळती, त्याच्या इकून लाळ गळती. शेजारचे बसलेले म्हणले बीडला आपली पोरगी राहती बाबा, आणि बीडच्या पोरीने तुम्हाला एक नारळाचं पाणी आणलं, घ्यावं लागतं तेवढं. एक नाही, दोन नाही, म्हातार वर्गण नाही, कधी सप्ताह करणाराला चांगलं म्हणलं नाही, कधी अन्नदान केलं नाही, कधी देव केला नाही, कधी परमार्थ केला नाही. पाहुणे म्हणले घ्या ना नारळाचं पाणी, एक नाही, दोन नाही. पाहुणे म्हणले आपल्या काजळ्याचं पोरग आहे ना,
काजळ्याच्या पोरांनी बिस्किटचा पुडा आणला तेवढं तरी घ्या ना. म्हातारं एक नाही दोन नाही इकून लाळ पाहुणे म्हणले शेजारच्या गावात लय मोठी कंदुरी केली न उरलेला रसा आणलाय देऊ का. ह्याला लावून हाणल्या पाहिजे धरून. कधी देव नाही, कधी परमार्थ नाही, कधी वारकऱ्याचं पूजन नाही, कधी वारकरी संप्रदायात घरात तुळशीत घेतला नाही, कधी देवपूजा केली नाही, कधी साधूचं दर्शन घेतलं नाही, कधी सप्त्यात वर्गण नाही दिली. ऐका वर्गण न देणारी. ही अशी अवस्था होती. मग इकून लाळ गळती. पोरग तर जाऊ दे, पोरग तर काही बी म्हणतय, पोरग काही म्हणतंय. ऐका टाळकरी गायक, पोरग तर काही बी म्हणतय, पण ज्या पत्नी सोबत अख्खा आयुष्यभर संसार केला ना महाराज, बरं का तुम्हाला सांगायला सगळ्याला, जिच्या सोबत तुम्ही 7 फेरे घेतले ना, अशी जर तुमची अवस्था झाली तर जिच्या सोबत 7 फेरे घेतलेत ती म्हातारी सुद्धा म्हणती हे म्हातार मेलेलं पुरडलं. काय म्हणती म्हातारी? बाईल म्हणे खरं आपलं तेच व्हायचं माग आहे आता. जिच्या सोबत आयुष्यभर संसार केला ती बायको सुद्धा आपल्याला म्हणती लय कोपरे घाण केले म्हणली या म्हाताऱ्यानी. आणि डंगरे कोपऱ्यातच दुखत येत. खरं सांगा दुख देत का नाही? खरं सांगा. घाबरायल्यात बाया ह्यांना. बाईला म्हणे कोर मारता तरी बरे नासी येले घर थुंकून. अशी जर अवस्था होऊ द्यायची नसेल तर दिवसातून एकदा का व्हायना रामकृष्ण हरी म्हणीचा. काय काय म्हणायला पाहिजे दिवसातून एकदा? आता आमच्या माता माऊल्या म्हणतात, मी पुढं म्हणतो तुम्ही सगळे माग म्हणा, चालेल? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जीवावा आलंय. बाया हिथं नाही, बाप्पा पंक्तीला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा नाही, हरे कृष्णा 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 हरे हरे. आणि ते झालं की दिंडीत हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा. तिथं बाया एक नंबर. इथं हा रामकृष्ण हरी. इंजेक्शन दिलं बरं होतं पेशंट. सलाईन लावल्यामुळं मी बी जरा बरा झालो याला. आणि ऋषींचं दर्शन घेतल्यामुळे एक पावरच आली मला. एक विडाला प्रसन्न वाटतो भजन केल्यावर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. प्रसन्न वाटते. आता यांच्या जीवावर एकदा उभं राहून बघतो. देतान काय निवडून? तात्या तुमचा पक्ष दिसायला येऊ देते का निवडून? करतान का मतदान? चष्म्यावाले मामा मतदान करतान ना? देते ना? शिक्षक देतान ना मतदान? नाही असंच म्हणते सुरुवातीला सगळे. तुम्हालाच मतदान आहे म्हणते, तुम्हालाच. डिपॉझिट काय जप्त करू नका बाबा माझं. मागचे करणार ना सपोर्ट सगळे. कोमात गेले का काय? टेबलावरले करतात ना मागचे सगळे मतदान? हा करा. रामकृष्ण हरी. अरे वा, पहिल्या ह्याच्यातच निवडून दिला आपल्याला. तर करा
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. प्रसन्न वाटते. ज्याच्या अंतकरणातलं पाप गेलं नाही ना अजून, ते अजून असं कधी आपण रामकृष्ण हरी म्हणलं निस्ते होट हालितोय, हवा काढितोय तोंडातून. जोपर्यंत पाप जात नाही गड्या तोपर्यंत देवाचं नाम मुखाला येत नाही. विठ्ठल विठ्ठल. असंच कीर्तनातून रोज भजन करायला लागलो मी. कुणाच्या का वायना कुणाच्या निमित्ताने जरी देवाचं भजन झालं, अजामेळ अंत मरणाशी आला, तोवरी स्मरला नाही तुझ, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, किंवा पुत्राची आलोभे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. कुणाच्या का वायना कुणाच्या निमित्ताने देवाचं भजन झालं पाहिजे असं रोज कीर्तनातून सांगायला लागलो. पण रोज कीर्तन काय असतात का आपल्याला नाही. मग एक नवीन नियम काढला मी बरं का सर, एक नवीन नियम काढला. कुणी आपल्याला फोन करू द्या, जो आपल्याला फोन करेल सगळ्यात सुरुवातीला हॅलो म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणायचं? रामकृष्ण. हुशार आहेत तुम्ही सगळे. काय म्हणायचं? एखाद्याने आपल्याला फोन केला काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. पण ज्याच्या मनातलं पाप गेलं नाही त्याच्या तोंडात रामकृष्ण हरी येत नाही. इतके डंगरी खोडीचे असतात काही काय गाव म्हातारे लय बिलिंदर काही एका म्हातारीने मला फोन केला. हा मी म्हणलं एका म्हातारीने मला फोन केला आणि मी म्हणलं रामकृष्ण हरी. ते म्हणला तो आयला महाराजाला टाकला. रामकृष्ण हरी तर म्हणलाच नाही, फोन कट केला आणि महाराजाला घोडा लावून मोकळा झाला. मी म्हणलं तू रामकृष्ण हरी म्हणू नको. तेव्हापासून मी कधीच फोनवर जास्त अगोदर त्याचा जे हरी आल्याशिवाय आपण जे हरी नाही घालायचा. एकदा जरी मुखातून देवाचं नाव आलं तरी कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही महाराज. सरळ सरळ जरी मुखातून देवाचं भजन झालं, जन्मोजन्मीचं पाप नाहीस करण्याची ताकद देवाच्या भजनामध्ये, आणि जन्मोजन्मीचं पापाची राख रांगोळी करण्याची ताकद ऋषीच्या दर्शनामध्ये. विठ्ठल. साधूचं संन्यासी महात्मा असेल, ब्रह्मचारी महात्मा असेल, सत्कार्य करणारा महात्मा असेल, त्याची सेवा करणं हे अगत्य, त्याची पूजा करणं हे अगत्य, त्याला नमस्कार करणं अगत्य करत नाही महाराज. कधी केलं नाही हो आजपासून, आतापर्यंत कधी केलं नाही. असलं माहीतच नव्हतं नेमकं कसं करावं. महाराज म्हणले माहीत नव्हतं, मी सांगतो म्हणून कर. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला.
मोकळं झालं पाहिजे नाही तर इथं यायचं हे सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघायचं आणि आपण म्हणायचं जगद्गुरु तुकोबा आहे. अच्छा मग तुम्ही काय तो डोमला सांगतात काय सांगतात इथं आल्या जतन दम म्हणे इथं आल्यावर कसं झालं पाहिजे वजनात काम झालं पाहिजे माऊली शिवाजीराजेंचे आपण आणि वारसदार जगद्गुरु तुकोबारायांचे इथं आल्यानंतर सगळ्या लोकांनी पवित्र चेहरे करून आपल्याकडे बघायचं आपण म्हणायचं नाही मी सलाईन लावून आलो आला का ह्याला तू सांगायचं दुखत आहे नाही यायचं लोकांना ताण द्यायला आला का इथं काही बी असू दे आता बरेच महाराज लोकांना लई नाद आहे जरा त्रास आहे लांबचा प्रवास केला का ह्याला तो यायचं सांगितलं तुला कोणी इथं आल्यानंतर कीर्तनाच्या माध्यमातून विनोदाची झालर देत श्रोत्यांच्या मनाला हसत खेळत मंत्रमुग्ध करत देवाच्या जवळ कसं घेऊन जाता येईल याचा प्रयत्न कीर्तनकाराने करणं गरजेचं आहे. आणि श्रोत्यांनी सुद्धा तेवढंच प्रफुल्लित राहिलं पाहिजे. कीर्तनकाराने याचं जोश मध्ये कीर्तन करायचं आणि ह्यांनी आपले काय हावभाव नाही काय नाही काय कीर्तनकार काय सांगते याच्याशी घेणं नाही. आणि कीर्तन संपलं शेजारी म्हणला संपलं ज्ञानेश्वर मंडपच्या बाहेर आणि मंडपच्या बाहेर जाऊन मध्ये सगळ्याच्या आधी मीच आलं तुला काय पुरस्कार द्यावा का काय सरळ सरळ विनोद झाला तरी बाप्पा काही काही लोकांना समजत नाही सरळ सरळ आता हे परीक्षेचे दिवस आहेत सर आता हे परीक्षेचे दिवस आहेत एक 10वीची पोरगी एका पोराकडे पळतच आली म्हणली आता काय करणं आहे म्हणलं झालं काय आता काय करणं आहे म्हणली झालं काय नाही म्हणली पप्पा म्हणले आता जर तू 10वीला नापास झाली तर तू रिक्षावाल्यासोबतच लग्न लावून देतो आता जर तू 10वीला नापास झाली तू रिक्षावाल्यासोबतच लग्न लावून देतो पोरग बिलिंदर पोरग म्हणला माझा बाप बी असंच म्हणलाय माझा बाप म्हणला तू जर 10वीला नापास झाला की तुला रिक्षाच घेऊन देतो जमलं म्हणला आपल्याला तरी सुद्धा काय काय मिळ लागा ना दुसरा हसायला लागला मग काय झालं विनोद झाला आपण बी हसावं असे काही महान घ्यायचं समजत नाही काय. नवीन लग्न झालं आणि तिकडं लोणावळा खंडाळ्याला फिरायला गेले 2 जण नवीन लग्न झालं लोणावळा खंडाळ्याला फिरायला गेले पोरग पोरीला म्हणला काय मोठा धबधबा आहे म्हणला पोरगी म्हणली हो ना माय काय मोठा धबधबा आहे शेव धबधबा बघून तुला काय वाटतं गप बसाव का नाही पोरीनी गप बसाव का सांग म्हणला हो धबधबा बघून तुला काय वाटतं पोरगी म्हणली इथं धुणं घेऊन धुवायला आले असते बरं झालं जिथं नाही तिथं डोकं लावी त्या बीडला पिंगळी गल्लीतून चाललो आणि चालता त्या गल्लीतल्या आजीला म्हणलं आजी आपल्या गल्लीतले शेठजी तर कोमात गेले म्हणली काय म्हणलं गल्लीतले शेठजी कोमात गेले म्हणली त्याला काय जळता जळा नाही म्हणली त्याचं लय पैसा आहे त्याच्याकड लय मोठ्याल्या गाड्यात त्यो कोमातच काय कुठं बी जाईन त्या बाबा तू घाल त्याला कोमात सोप्प सुद्धा लोकांना समजत नाही महाराज बळच सांगावं लागतंय आणि महाराज म्हणले सरळ सांगून जर ऐकलं नाही तर त्याला सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये एखादा ऐकत नसेल सांगायचं नाही त्याला परत. एखादा भजन करत नसेल सांगायचं नाही. आणि सध्या भजनाच्याच मुळावलंय जण उठलेत जागर करायला लागले भजन करायला लागले लोक भजनाला चांगलं म्हणत नाहीत महाराज नाव ठेवायला होते तू नाव ठेवतेत भजने करायला. ऐका जीवनात एखाद्याला चांगलं म्हणता आलं तर म्हणा तुम्ही एखाद्याला मदत करता आली तर करा
एखाद्याच्या आयुष्यामध्ये जाऊन पुण्य करता आलं तर करा, पण विनाकारण जीवनामध्ये पाप कधी पाडून घेऊ नका. काहीतरी पुण्य असेल गड्या, म्हणून तुम्हाला देवानं पवित्र नरदेह दिलाय. कुणाला भेटत नाही, कुणाला बी भेटत नाही नरदेह. चांगल्या चांगल्याने अपेक्षा केली नरदेहाची, भेटला नाही. देवानी इच्छा केली नरदेहाची, भेटला नाही. आपल्याला भेटलाय. काहीतरी सार्थक व्हावं म्हणून या नरदेहानं देवाचं भजन करावं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, लक्ष विहाय दातव्यम कोटिंग त्यक्त्वा हरिम भजेत. पवित्र नरदेह दिलाय. शतम म्हणजे 100. आता जरा किचकट ऐका थोडं. शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम माणसाने बाजूला टाकायचे ना अगोदर भोजन करायचं. काय काय करायचं? आधी जेवण करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, 1000 काम बाजूला टाकायची ना अगोदर काय करायचं? स्नान करायचं. आंघोळ करायची. हाणून घेऊ का तुमच्या पुढं? 1000 काम बाजूला टाकायची, काय करायची? स्नान करायचं, आंघोळ करायची. सहस्रम स्नानम आचरेत. लक्ष विहाय दातव्यम, दातव्यम म्हणजे दात घासायची नाही, लाख काम बाजूला टाकायची आणि असं दान करायचं काहीतरी. बरं वाटतं. याचीच वाटलं वेळ बघत होतो. विठ्ठल विठ्ठल. आहे दातव्यम. हे असं दान करायचं अगोदर, लाख काम बाजूला टाकायची, बाकीचं नंतर. पण आधी काय करायचं? दान करायचं. लक्ष्मी आहे दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. कोटी काम बाजूला टाकायची. कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. 100 काम बाजूला टाकायची अगोदर. बोला आता बोला. 100 काम बाजूला टाकायचे अगोदर जेवण, 1000 काम बाजूला टाकायचे अगोदर आंघोळ, लाख काम बाजूला टाकायची अगोदर दान, आणि कोटी काम बाजूला टाकायची ना अगोदर भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि असं जर केलं आपण, भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करेल. लोकांनी मानावं या भानगडीत कधी पडायचं नाही. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. लोक मानतेत, आम्ही त्याच्यातूनच चाललो. मानतेत लोक. आमच्या इतकं तर लोक कोणाला मानित नाही, पण लोकांना डोक्यावरही घ्यायचं माहिती आणि पायाखाली बी घ्यायचं लोकांना माहिती आहे. पण माझ्या जीवनात बाप्पा मी एक धरलंय, मला लोकांनी मानू अथवा न मानू, माझ्यावर फक्त ऋषी महाराजांची कृपा असावी. अख्खं जग मला मानेल. विठ्ठल विठ्ठल. लोकांनी मानावं या भानगडीत कधी पडायचं नाही महाराज. मला सांगा, लोकांनी मानलं पाहिजे का देवानी मानलं पाहिजे? बोर झाले का तुम्हाला? संपायचं का? बोर झाले का? काही चहा बी मागायचा काही? मग तसं सांगा. लोकांनी मानावं का देवानी मानावं? देवानी मानावं. असं फास्ट उत्तर आलं पाहिजे. लोकांनी मानावं का देवानी? देवानी. ऐका, लोक मानतेत, पण किती वर्ष? 5 वर्ष. बोलत चला, असं बिंदास बोलायचं. मला असं खटगिराय का आवडत माघारी, तू सांग तू सांग, तसलं नाही आवडत आपल्याला. लोक किती वर्ष मानतेत? 5 वर्ष मानतेत. बघा, पण ज्या वेळेस आपल्याकडे सत्ता असते, संपत्ती असते, ऐश्वर्य असतं ना, इतकं मानतेत लोक आपल्याला महाराज. आपल्याला सकाळी उठवायला लोक आपल्या घरी येते. तो का? आपल्याकडे सत्ता आहे, आपल्याकडे संपत्ती आहे, आपल्याकडे पद आहे, आपल्याकडे प्रतिष्ठा आहे. पण ज्या दिवशी आपली सत्ता जाते, आपलं पद जातं, आपली प्रतिष्ठा जाते, त्या दिवशी गावातल्या कुठल्याच कार्यक्रमाला आपली हजेरी नसते. मग कधी गर्व करायचा नाही, कधी अहंकार गाजवायचा नाही. मी लय पैशावाला आणि मी लय श्रीमंत. 8
अख्खी लंका राजा रावणाची सोन्याची होती. एक फुटकी कवडी सुद्धा राजा रावण सोबत घेऊन गेला नाही. कोटी घर जेथ काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी घेऊन नाही. कशाची गमेंट करतोयस वाल्या माणसान, कशा करता जगतोयस. बरीच लोक अहंकारामध्ये जीवन जगायला लागली. मी लय पैशावाला आहे, मी लय श्रीमंत आहे, माझ्यासारखी प्रॉपर्टी कुणाकडेच नाही, माझ्यासारखी गाडी कुणाचीच नाही. गप 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 जिरती रे बाबा जिरती. एक बी काडी राहत नाही रे नंतर. आमदार झालेली लोक मी असे खुराड्यात झोपलेले बघितले. तू आमदार झालेली. गर्व करू नको भले माणसा. कधी पातळी सर्कल आणि कधी तुला गावच्या वेशीतून देव घेऊन जाईल सांगता सुद्धा येणार नाही. गर्व करायचा नाही जीवनामध्ये कधीच. कधीच कुठल्याच पदाचा गर्व नसावा आणि कधीच कुठल्या प्रकारचा श्रीमंतीचा अहंकार नसावा. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार नसावा गड्या. ज्याला संपत्तीचा गर्व झाला, ज्याला श्रीमंतीचा गर्व झाला आणि ज्याला तारुण्याचा गर्व झाला, इतिहासामध्ये आजही नोंद आहे की त्याचा दुर्योधन झाला महाराज. पण सत्ता आहे, सत्तेचा गर्व नाही. श्रीमंती आहे, श्रीमंतीचा गर्व नाही. तारुण्य, तारुण्याचा गर्व नाही. समोर बसले मांडी घालून जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं. इतिहासामध्ये त्याचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. काय ताकद असायची राजांची, काय शब्द असायचे राजांचे, काय बोली भाषा असायची राजांची. काय राजांवरती प्रेम करायची मावळी सुद्धा. राजा जोपर्यंत ताना जिवंत आहे राज, जोपर्यंत ताना खंबीर आहे राज, तोपर्यंत तुम्ही कामगिरीवर जायचं नाही. आधी लगेन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. काय मावळी प्रेम करायची. आऊसाहेबांनी सांगावं राजांनी न ऐकावं असं कधी झालं नाही. आऊसाहेबांनी म्हणावं शिवबा ऐका ना शिवबा, या सह्याद्रीच्या कड्यावरून जे टोक दिसतंय ना शिवबा, या सह्याद्रीच्या कड्यावरून जे टोक दिसतंय ना शिवबा, ते टोक नकोय शिवबा. तिथं मला भगवा दिसायला हवा, तिथं मला भगवा दिसायला. राजांचं नाव घेतलं तरी टाळी जरा जोरात वाजवा. राजेत म्हणून माणसात माणूस आहे गडे. राजे झाले म्हणून तर मी अक्षय महाराज पिंगळे झालो. राजे जर झाले नसते तर मी अक्षय महाराज पिंगळे नसतो, मी कादर खान झालो. ही कृपा कुणाची आहे? तरुण मंडळ पाहिजे मला. कुणाची कृपा ही? शिवाजी महाराजांची कृपा आहे. बाप्पा तुम्ही सुद्धा मग संस्था चालक झाला नसतात, तुम्ही सलमान खान झाला असता. कुणाची कृपा ही? राजांची कृपा आहे. तात्या तुम्ही सुद्धा मग झाला नसतात, तुम्ही आमरसपुरी झाला असता. सोपं आहे का काय? ही कुणाची कृपा आहे? मग तुम्ही सुद्धा सरळ झाला नसता, तुम्ही शपाली खान झाला. ही कृपा कोणाची आहे? ही कृपा कोणाची आहे? बोला 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 मोठ्याने एक साथ. कुणाची कृपा आहे? एका आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा. करायचा का नाही? करायचा का नाही? राजेत म्हणून आम्ही एका आवाजात. जरा थोडं वेगळं याला. एका आवाजात छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की काय म्हणायचं? जय. जोरात म्हणायचं सगळं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा धीरज श्रीमंत योगी सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
असं वाटलं की मला वाटतं कोंडानच घ्यायला चाललो. रक्त सळसळ करतंय महाराज. राजांचं नाव घेतल्यावर रक्त कसं करतंय बा ते सुद्धा म्हणतोय सळसळ करतोय. आणि ज्याचं करीत नाही त्याला महाराष्ट्राच्या बाहेर न्यायला पाहिजे. ठेवा तुम्ही. एवढं ऐश्वर्य संपन्न जीवन पण कधी गर्व केला नाही राजाने. डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माईचा दर्जा दिला माझ्या छत्रपती शिवाजीराजे. आलेल्या सुनेला चोळी बांगडी करून वाट लावण्याची पद्धत या महाराष्ट्राची. विठाल विठाल. तुकोबारायांनी सांगावून राजाने भजन करावं. राजा इतकं तर मोठं आम्ही नाही ना गाड्या. मग आम्ही सुद्धा भजन करायला पाहिजे. राजांनी केलं. आणि जर जीवनामध्ये भजन काय थोरपण जाळायचे. श्रीमंतीला कोणी विचारत नाही भजन किती जीवनामध्ये प्रमाण आहे याला फार महत्व आहे. आणि कोरोनाने दाखवून दिलं महाराज. दाखवून दिलं आपलं कोण परक कोण दाखवून दिलं त्यानं. घरातली माणसं तुकड्या कुत्र्याला भाकर फेकतील तशी फेकायची. कौन किसी का साथी यारो कौन किसी का सगा. अंत काल की सुध रखना नहीं पावे दगा. म्हणून भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. म्हणून एखाद्याचं चांगलं करता आलं तर माणसाने करावं. विनाकारण त्याच्या जीवनामध्ये कधी काटे पाडून बनायचं नाही आपण. एखाद्याला मोठं म्हणता आलं तर म्हणा तुम्ही, म्हणू नका. बरीच माणसं आज एकमेकाची निंदा करायला तयार झाली हो. बरीच माणसं एकमेकाचं वाईट करायला माणसं तयार झाली. दुसऱ्याला मोठं म्हणण्याची ताकद माणसाच्या मनात नाही राहिली आज. एखाद्याने चांगलं कार्य केलं, एखाद्यानं सुंदर कार्य केलं, उत्तम कार्य केलं, लोक कधीच मोठं म्हणत नाही त्याला. इकडे बघा माझ्याकडे. एखाद्याने चांगलं कार्य केलं लोक कधीच मोठं म्हणणार नाही. उत्तम कार्य केलं, सुंदर नियोजन केलं, उत्तम कीर्तनकाराने कीर्तन केलं, कधीच माणसं चांगलं म्हणत नाही तो. कधीच नाही. इतक्या दलिंद्र्या मनाची माणसं झालीत. आपलं वर्चस्व लोकांना सांगा वाटतं गाजू गाजू. दुसऱ्याचं वर्णन करायचं म्हणलं की माणसाच्या मनात ताकद नाही बाप्पा. आज कीर्तन संपलं वाट्यावर बसत येत. कुणी आणलं होतं याला? दुसरा भेटला नाही. चांगले महाराज लावीत जावे. लावीचा कांदा आहे का काय लावायला? म्हणजे ही लोकांची परिस्थिती. नाव ठेवल्याशिवाय. आणि ऐका, दुसऱ्याला नाव ठेवणाऱ्याला सांगतो मी, माझं फेसबुकला इंस्टाग्रामला अकाउंट आहे, त्याच्यावरती चेक करा. अशा छोट्या छोट्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. ऐका, नाव ठेवणाऱ्याला एक लक्षात ठेवा, आपण एखाद्याला नाव ठेवतोय माहिती ना, आपण जाणून बुजून एखाद्याला नाव ठेवतोय. मग दुसऱ्याला नाव ठेवण्याच्या अगोदर आपण किती धुतलेल्या तांदळातले हे माणसाने बघायचं.
आणि मग दुसऱ्याला नाव ठेवायचं. दुसऱ्याला कधी नाव ठेवायचं नाही. आणि नाव ज्याला नाव ठेवते त्यांना सुद्धा सांगतो, तुकोबारायांना लोकांनी सोडलं नाही हो, ज्ञानोबारायांना लोकांनी सोडलं नाही हो, ऋषी मुनी जपी तपी साधू संन्यासी बैरागी यांना गाव सोडून राहावं लागलं. एवढा अधिकार संपन्न ऐश्वर्य संपूर्ण शिव शंभूचा अवतार असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा लोकांनी त्रास दिला. आपलं काय घेऊन बसले महाराज? आपल्या जीवनात फक्त एकच साध्य असलं पाहिजे, एकच साधन असलं पाहिजे, प्रभू रामचंद्राचं भजन जीवनामध्ये असलं पाहिजे, साधूची सेवा जीवनामध्ये असली पाहिजे. आणि ज्या साधू संतांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवलाय त्या मार्गावरती आम्ही चाललं पाहिजे. विठाल 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 विठाल. आणि साधू संतांच्या मार्गावरती आपण मार्गक्रमण केलं. न पडे गुंथा कोठे काही, मार्ग दावून गेली आधी दया निधे संतते. आणि त्यांच्या मार्गावरती मार्गक्रमण केलं, आपल्याला अडथळा येणार नाही. मग साधूचं पूजन जीवनामध्ये असलं पाहिजे, संतांची सेवा जीवनामध्ये असली पाहिजे. ऐका, संसाराकरता किती बी करा, सोबत काहीच येणार नाही, काहीच येणार नाही सोबत. पण परमार्थामध्ये थोडं करा, इथं शिल्लक ठेवून तुम्ही काही जाणार नाहीत, सोबत घेऊन जाणार. मग महाराज म्हणले, संसाराकरता किती जरी आता टट्टी केली तर दुसऱ्या चरणामध्ये करिता बरोबरी चरणामध्ये महाराज म्हणतात, करिता बरोबरी दुरावसी दुरी वाचे पुरे वाहावसी. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हटले, संसाराकरता किती बी करा, सोबत आपल्या काही येणार नाही. देवाची सेवा जर अखंडरित्या असेल तर भगवान परमात्म्याचं नाम आपल्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. अखंडरित्या भगवंताचं भजन, अखंडरित्या देवाचं चिंतन करावं. ऐका माईबाप, माझ्या जनाबाईंनी केलं, माझ्या संत मीराबाईंनी केलं, माझ्या संत बहिणाबाईंनी केलं. कधी कमी समजायचं नाही. महिला मंडळ कधी कमी समजायचं नाही स्वतःला. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा झाले तसे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा स्त्री शक्तीचा फार मोठा वाटा आहे. संत जनाबाई झाल्या, संत जनाबाई भजन करतील यात नवल काय?
जनाबाईच्या गौऱ्या कानाला लावाव्या आणि थापटाव्यात, त्या गौऱ्यामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. ही ताकद श्री शक्तीची आहे. जनाबाईसाठी सुळावर देण्याचं ठरवलं, पण फक्त भगवंताची कृपा असावी लागते. त्या सुळाचं पाणी करण्याची ताकद जगाच्या मालकात. फक्त सेवा भक्कम असली पाहिजे. नाही तर तुम्ही तशी आम्ही नीट बसा मामी. सेवा भक्कम पाहिजे. आज महादेव आणि उद्या बजरंग बलीन, परवा दिवशी शंकर म्हणलं की बॉम्बाला सगळं. मग कधीच नाही रातभर पाकडलं आणि काहीच नाही सापडलं असं होतंय. मग एका देवाची निष्ठापूर्ण भावनेने सेवा असावी लागते. माझ्या मीराबाईवरती विष प्राशन करण्याचा प्रसंग आला हो. विष प्राशन नाही केलं. विष का प्याला राणाजी ने भेजा, विष का प्याला राणाजी ने भेजा, पीबत मीरा हसी रे पग गुगर बाध मीरा नाची रे. विष का कलाकाराचं गुणवानाचं कौतुक खरंच दलिंद्रियाने. टाळी वाजायला बी लोकांचे जीव येतं का? एखाद्याला प्रोत्साहन दिलं तर नवीन ऐकायला भेटत असतं काहीतरी. असं त्या नांदेडला गेलो पावडीवाडीला कीर्तनाला, आणि मी म्हटलं तुम्ही जर टाळ्या वाजवलं की आम्हाला, तो खालचा म्हणला जोर येतो. जोर येतो म्हणलं इथं काय कुस्ती खेळायची? अरे उत्साह येत असतो, आनंद येत असतो. श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे बघून कीर्तन करायला सुचत असतं नेमकं काय बोलावं. आणि श्रोते जर सुकलेल्या फुलावाने असले आगा गा 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 गा, कीर्तन करायला वाटतं कधी वळकुटी बांधावी इथून निघून जाऊ. आनंद देता आला पाहिजे, प्रेम देता. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम देता आलं पाहिजे. आणि या जीवनावरती सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे. बाबा एक सांगू, जाता जाता मोलाचा संदेश देऊन जातो. आपल्याकडे जोपर्यंत काहीतरी चांगलंय, जगाच्या वेगळं जोपर्यंत आपल्याकडे, तोपर्यंतच लोक किंमत देतात आपल्याला. माझी वेळ संपलेली आहे. ज्या दिवशी आपल्याकडे संपत ना महाराज, त्या दिवशी कोणीच विचारत नाही व आपल्याला. आहे तोपर्यंत आपल्या जीवनावर प्रेम करायचं. एक कवीने सुंदर म्हटले बघा, जगण्यावर शतदा प्रेम करा. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हो शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर
प्रेम करावं. कवीने म्हटलंय, भाव गोड आहे. जीवन एकदा दिलंय सर, पुन्हा देव देईल का नाही गॅरंटी नाही. पुन्हा आपल्याला भेटेल का नाही तात्या माहिती नाही. हा नरदेह पुन्हा देव आपल्यावरती कृपा करेल का नाही माहिती नाही. एकदा दिलंय पवित्र या नरदेहानं पवित्र देवाचं भजन करा. तोंडाने जर देवाचं भजन येत नसेल तर तुमच्या तोंडातून सापाच्या बिळात कुठल्याच प्रकारचा फरक नाही. नामा विनमुख सर्पाचे ते बिळ, जीवा नव्हे काळ सोप आहे, जीवा नव्हे काळ वेळ आहे. आता वेळ महत्वाची आहे. म्हणून पवित्र नरदेहानं पवित्र देवाचं भजन करावं, रामनामाचा जप करावा. भाग्यवान आहेत तुम्ही सर्वजण. अगस्त्य ऋषी महाराजांच्या दरबारात तुमचा जन्म झालाय गड्या. अगस्त्य ऋषी महाराजांना डाग न लागेल असं जीवन तुमचं पाहिजे. कुठं जरी गेलं तर तुम्ही सांगता का नाही? कुठं सांगता तुम्ही? गावचं नाव काय सांगता? डकवाडी. मेन इतिहास काय सांगता? आमच्या तिथं वर्षी अगस्त्य ऋषी महाराजांचं स्थान आहे. मग तुमच्या वागण्यामुळं अगस्त्य ऋषी महाराजांना डाग न लागेल असं जीवन तुमचं असायला पाहिजे. याच्याही पेक्षा जोरात नाम सप्ताह तुमचा झाला पाहिजे. याच्याही पेक्षा. अगस्त्य ऋषी काही सामान्य ऋषी नाहीत गड्या. देवाची एक प्रकारे तुमच्यावर नाही कृपा झाली तरी चालेल, फक्त अगस्त्य ऋषी महाराजांची कृपा तुमच्यावरती व्हायला पाहिजे. जीवन तुमचं सुधारल्याशिवाय राहणार नाही. आता आमच्या तिथं गौतम ऋषीवरती महिलांना प्रवेश नाही. इथं आहे का नाही? मला इथं पण नाही ना. आमच्या तिथं नाही, तिथं महिलांना प्रवेश नाही. आम्हाला जरी जायचं म्हणलं तरी आम्ही अंगावरती गोमूत्र शिंपडून जातो. मंदिरात जायचं म्हटलं, हे पावित्र्य राखणं गरजेचं आहे. हे पावित्र्य आपण राखलं पाहिजे. ज्या दिवशी आपण पावित्र्य राखतो त्या दिवशी देव सुद्धा आमची इज्जत राखीत असतो. हे लक्षात ठेवायचं. कधी पण आमच्यावरती देवाने कृपा करावी असं वाटत असेल तर हा माता सुद्धा देवाच्या चरणाला लागला पाहिजे. एवढी प्रत्येकानं अंतकरणात एक वाक्य कोरलं पाहिजे आणि साधूच्या देवाच्या सेवेमध्ये तत्पर राहिलं पाहिजे. देवाची सेवा असावी, साधूची सेवा असावी. काही लागत नाही त्या देवाला. ऋषी महाराजांना काही लागत नाही. पैसे नाहीत लागत, धन नाही लागत, दौलत नाही लागत, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. काही लागत नाही देवाला. फक्त अंतकरणातला भाव त्याला देऊन टाका. एक ना एक दिवस अगस्त्य ऋषी महाराज तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार. ऐका आणि सांगतो एक जाता जाता, इथं जेवढी माणसं आलीत एवढीच आहेत का गावात माणसं? गाव छोटा आहे. गाव छोटा आहे. आम्ही झोपल्याला एक जरी सापडीला तर चला चला एक तरी असनच का नाही महाराज? गाव घर राखायला लागतं की एखादं तरी. काय काय नु घरात. ऐका, ज्यांना ज्यांना अगस्त्य ऋषी महाराजांनी बोलवलंय तीच माणसं इथं आली. एक वाक्य सांगेल. आता जे झोपले होते, ज्यांनी टाळ्या नाही वाजल्या, त्यांच्याकरता परत शेजारी जागी करा त्यांना. झालंय म्हणावं कीर्तन, उठा आता. एक वाक्य सांगेन. सपने तो हर कोई सजाता है, किसी के साकार हो जाते हैं, किसी के टूट जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है, किसी के साकार हो जाते हैं, किसी के टूट जाते हैं, लेकिन इस धर्म मंडप में वही लोग आते हैं जिसे मेरे अगस्त्य ऋषी महाराज बुलाते हैं. तीच माणसं येतात. म्हणून त्यांनी आमच्यावरती कृपा करावी एवढं आमचं भाग्य असलं पाहिजे. जाता जाता एवढंच बोलेल. आणि एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझा मला परत करा. बरोबर बाबा 11:01 झालाय. वेळेच्या पुढं मी जात नाही आणि वेळेच्या अगोदरही संपत नाही. असं जे एकदा वेळेच्या आत संपिलं सोर 1000 रुपये काटिली मोपली. 1 मिनिट मी पुढे घेतो पण आधी नाही. तुमच्यात बरोबर जाऊ द्या, काही नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. हसत खेळत देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा चुकीचा शब्द गेला असेल कृपा करून मायेचं अंतकरण करून ह्या पदर पसरितो महापादर. झालेली सेवा भगवंत तिकडं काजळ्याच्या बाहेर सोडून देतो. हे पाप सगळं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. अगस्त्य ऋषी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझा मला परत करा. आणि एखाद्याला वाटलं असेल बुवा नाही चांगला बोलला, नाही चांगला बोलला, मी आत्ता सांगतो मी पुन्हा येईन. तुम्ही पुन्हा येण्यासाठी आम्ही मतदान करणार का नाही सगळे?
काय नाही ते झोपलेले काय नाही म्हणून झालेली सेवा अगस्त्य ऋषी महाराजांच्या चरणी समर्पित. सुंदर असं आमचे यूट्यूब चॅनल आहे आनंद कीर्तनाचा. तुम्हाला 1 कोटी कोटी वंदन आहे दादा. योग्य असेल ते टाका. तुमच्यावरती तुमच्यामुळं मलाही जरा जग पाहायला भेटेल आहे का नाही, आणि मी सुद्धा जगाचा आनंद घेईन आहे का म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई